लोकप्रतिनिधींवर टीका केली तर तो देशद्रोह ठरेल असं परिपत्रक राज्य सरकारच्या गृह विभागानं काढलं होतं। या परिपत्रकाला मुंबई उच्च न्यायालयानं काल स्थगिती दिलेली आहे। नरेंद्र वर्मा या वकिलांनी या परिपत्रकाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। कल्याण डोंबिवलीच्या 27 गावांच्या विषयावर 7 ऑक्टोबरपर्यंत आपलं म्हणणं प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले आहेत। निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावरही राज्य सरकारनं 27 गावांना महापालिकेतून वगळल्यामुळे न्यायालयानं सरकारला चांगलंच फैलावर घेतलं। रुद्र पाटील हा पानसरे हत्येतील प्रमुख संशयित आरोपी त्याच्या सांगली जिल्ह्यातल्या कराजंगी गावात झी मीडिया पोहोचली आहे। रुद्र पाटीलविषयी त्यांचे वडील आणि इतर नातेवाईकांना काहीही माहिती नाहीये। गेल्या 6 ते 7 वर्षांपासून तो गावात आला नसल्याचं वडिलांनी सांगितलं। तर मडगाव स्फोटात झाला तेव्हा रुद्र घरीच होता अशी माहिती त्यांनी त्याच्या वडिलांनी झी मीडियाला दिली आहे। कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या समीर गायकवाडची 1.5 तास कसून चौकशी केली गेली। पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येचा कट कर्नाटकमधल्या संकेश्वरमध्ये रचल्याचं तपासातून निष्पन्न होत आहे। या कटात कोण कोण सहभागी होतं या अनुषंगानं कोल्हापूर पोलीस तपास। मुंबईतल्या नालेसफाईत घोटाळा झाल्याचा आरोप सिद्ध करावेत, अन्यथा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राजीनामा द्यावा असं आव्हान शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिलं आहे। शेलार हे महापालिकेची बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। मुंबईतल्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाला अखेर मुहूर्त सापडलाय। येत्या 4 ऑक्टोबरला बाबासाहेबांच्या स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे। स्मारकासाठी एकूण 450 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। पुढील 4 ते 5 वर्षात हे स्मारक पूर्ण होणं अपेक्षित आहे। 4 ऑक्टोबरला 2 मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। मेट्रो 2चा भाग असलेल्या दहिसर ते DN नगर या 18.6 किलोमीटरच्या पल्ल्याचं भूमिपूजन मोदी करतील। दुसरा मार्ग मेट्रो 5चा टप्पा आहे। दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व गोरेगाव प्रदर्शन केंद्रात हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची शरद पवार आज भेट घेणार आहेत। दरम्यान पवार यांनी नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील संत्रा उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली। सोयाबीनचे नुकसान पाहता प्रति एकरी 15 ते 20 हजार रुपये एकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पवारांजवळ केली। नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत झालेल्या विकास कामांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। 54 कोटी रुपयांच्या खर्चाच्या व्यवहाराची CID मार्फत चौकशी करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे। राज्यात मलेरिया डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते। मलेरियाचे या महिन्यात एकूण 673 रुग्ण आढळले आहेत। तसंच गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येतही वाढ होते। पुरी काशी हे शंकराचार्यांचं अधिकृत पीठ नाही। ज्योतिर्मठाचे वासुदेवानंद सरस्वती, सुमेरू पीठाचे नरेंद्रानंद सरस्वती आणि पुरी पीठाधीश्वर अधोक्षानंद सरस्वती हे सर्व बनावट स्वयंघोषित शंकराचार्य असल्याचा आरोप होतोय। स्वरूपानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। FTI विद्यार्थ्यांचा गजेंद्र चव्हाण यांच्या नावाला विरोध नाही अशी माहितीच्या अधिकारात समोर आली आहे। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही माहिती केंद्र सरकारला पत्र लिहून कळवलेली आहे। राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता नव्या राजकीय समीकरणाची नांदी झाली आहे। मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र असतानाचे अत्यंत दुर्मिळ फोटो शेअर करण्यात आले। या फोटोमुळे राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा आहे। मुंबईत विलेपार्ले इथं रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात मनसेनं आंदोलन केलं। मात्र यावेळी महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला वगळून भाजपलाच टार्गेट करण्यात आलं। मुख्यमंत्री फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि स्थानिक आमदार पराग अळवणे यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। स्वच्छ मुंबईचं स्वप्न आता लवकरच साकार होऊ शकेल। झोपड्यांमध्ये शौचालय उभारण्यास महापालिकेनं परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घनकचरा व्यवस्थापन विभागानं 1 महिन्यापासूनच असे परवाने देण्यास सुरुवात केली आहे। 7 आणि 11 दिवसांच्या सार्वजनिक गणपती मंडळाच्या बाप्पाचं विसर्जन निर्विघ्न पार पडणं यासाठी पोलीस ड्रोनची मदत घेणार आहे। यावर्षी 25 जणांची ड्रोन टीम मुंबई पोलिसांनी तयार केली आहे। अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने ही टीम गर्दीवर लक्ष ठेवणार आहे।
मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर पाठोपाठ तुळशी तलाव भरलेला आहे. काल पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास धरण भरलं. या तलावाची क्षमता 8,046 दशलक्ष लिटर एवढी आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शहरात पाण्याचा भीषण तुटवडा असल्याचं वास्तव समोर आलंय. नागपुरातल्या राधारमण कॉलनीत पाण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. पाणी घेण्याच्या वादातून बाल्या शेंडेनं लक्ष्मणचा खून केलाय. नऊ वर्षीय नातीवर 2 वृद्धांनी लैंगिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना बुलढाण्यात घडली आहे. या प्रकरणी बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी दोन्ही आरोपांना अटक केली आहे. पीडित मुलगी आपल्या आजीकडे गेल्या 5 वर्षांपासून शिक्षणासाठी राहत होती. कुठलीही चूक नसताना एका आदर्श शिक्षकाला निलंबित केल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील देऊळगाव वायसा येथील पालकांनी आंदोलन केलं. संजय जायभाय असे या शिक्षकाचं नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल रोजी दारूबंदी लागू झाली. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 25 ड्रम मोहफुलाची दारू आणि सडवा जप्त केली आहे. कल्याण-शीळ रस्ता हा प्रचंड वाहतुकीचा आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या रस्त्याची पाहणी सार्वजनिक वाहतूक मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांसह केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.